नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। कोल्हापूर गॅझेट मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार। प्रजासत्ताक सामाजिक संस्था आणि कॉमन मॅनच्या वतीनं खंडेनवमीला कोल्हापूर गॅझेटसह शस्त्रपूजन करत आरक्षण आंदोलनाची चळवळ जोमानं वाढवण्याचा निर्धार करण्यात येणार। भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतींना अभिवादन करत राधानगरी धरणावर अभियंता दिन साजरा। त्यांच्या संकल्पनेतील स्वयंचलित दरवाजांचा करण्यात आलं पूजन। अखिल भारतीय नाट्य परिषदेचा यंदाचा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना जाहीर। 4 ऑक्टोबरला पुरस्कार प्रदान करण्यात येणार। आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरासह परिसराची स्वच्छता। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। सर्वोच्च न्यायालयानं आज वक्फ अधिनियम 2025 बाबत अंतरिम आदेश दिलाय। या संपूर्ण कायद्याला स्थगिती देण्यात कोणताही आधार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। मात्र न्यायालयानं 2 तरतुदींवर तात्पुरती स्थगिती दिली आहे। जोपर्यंत या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहणार आहे। न्यायालयानं दिलेल्या अंतरिम आदेशानं सरकारला मोठा दिलासा मिळालाय। सर्वोच्च न्यायालयानं आज वक्फ सुधारणा कायदा 2025 बाबत अंतरिम आदेश दिलाय। या कायद्याला स्थगिती देण्याच्या मागणीवर विचार करायला न्यायालयानं नकार दिलाय। मात्र सरन्यायाधीश BR गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं गेल्या 5 वर्षांपासून इस्लामचं पालन करणाऱ्या व्यक्तीच वक्फ तयार करू शकतात या तरतुदीला स्थगिती दिली आहे। एखाद्या व्यक्ती इस्लामाची अनुयायी आहे की नाही हे ठरवण्यासाठी नियम तयार होईपर्यंत ही तरतूद निलंबित राहील असं न्यायालयानं म्हटलंय। जिल्हाधिकाऱ्यांना वक्फ म्हणून घोषित केलेली मालमत्ता सरकारी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार मिळाला होता। न्यायालयानं ही तरतूद स्थगित ठेवली आहे। या दोन्ही स्थगिती जोपर्यंत या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत लागू राहणार आहेत। तसंच वक्फ बोर्डात 3 पेक्षा जास्त गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश असू नये असे निर्देशही न्यायालयानं दिलेत। सर्वोच्च न्यायालयानं शिक्षकांना पुढील 2 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET उत्तीर्ण असणं बंधनकारक केलंय। याबाबत राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। त्यांनी याबाबत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी पत्रव्यवहार केलाय। सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षकांना पुढील 2 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET उत्तीर्ण असणं बंधनकारक केलंय। यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून TET सक्तीबाबत राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी केली आहे। शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर 13 फेब्रुवारी 2013 पासून TET अनिवार्य करण्यात आली आहे। त्यापूर्वी राज्यातील लाखो शिक्षकांनी निवड मंडळाच्या सेवा शर्तीच्या सर्व अटी पूर्ण करूनच नोकरी मिळवली होती। सध्या अनेक शिक्षकांची 25 ते 3 वर्षांची सेवा झाली आहे। वाढत्या वयात TET परीक्षेची तयारी करणं त्यांच्यासाठी कठीण आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षकांमध्ये मानसिक तणाव वाढतोय। त्यामुळे शासनानं शिक्षकांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। 1981 कोल्हापूर गॅझेटनुसार मराठा आणि कुणबी एकच आहेत हे स्पष्ट होत आहे। त्यामुळे मराठा आरक्षण चळवळ आणखी जोमानं सुरू करण्यासाठी बुधवारी खंडेनवमी दिवशी कॉमन मॅन आणि प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या वतीनं भवानी मंडपात कोल्हापूर गॅझेट आणि संविधानाच्या प्रतींसह शस्त्रपूजन करण्यात येणार आहे। प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई आणि कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष बाबा इंदुलकर यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली।
मराठा आणि कुणबी एकच असल्याचे भक्कम पुरावे कोल्हापूर गॅझेटमध्ये आढळतात. यामुळे हे पुरावे घेऊन मराठा आरक्षणाची चळवळ जोमानं पुढे नेण्यासाठी बुधवारी खंडेनवमीला भवानी मंडपात शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते शस्त्रांसह कोल्हापूर गॅझेट आणि संविधानच्या प्रतीचं पूजन करून आरक्षणाची चळवळ अधिक जोमानं पुढे नेण्याचा निर्धार केला जाणार असल्याचं प्रजासत्ताकचे दिलीप देसाई आणि कॉमन मॅनचे बाबा इंदुलकर यांनी सांगितलं. मराठा समाज हा 1881 गॅजेटच्या लिखाणानुसार जनगणनेनुसार मराठा हा कुणबी आहे, कुणबी हाच मराठा आहे. याबाबतची चळवळ आम्ही सुरू करत आहोत. 1 ऑक्टोंबरला खंडीनवमीनिमित्त सकाळी 11 वाजता या शाहू महाराजांच्या घराण्यातले वंशज श्रीमंत शाहू महाराजजी यांच्या हस्ते आम्ही शस्त्रपूजन करणार आहोत. शस्त्रपूजन याचा आपल्याला उल्लेख करू इच्छितो की ही भारतीय संविधान किंबहुना गॅजेटर छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली केलेला गॅजेटर या सगळ्यांची पेन यांची आम्ही पूजा करून आंदोलनाची खरी सुरुवात करणार आहोत. शस्त्रपूजन कार्यक्रमाला मराठा समाजातील 12 बलुतेदार तसंच लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावं असं आवाहन प्रजासत्ताक आणि कॉमन मॅनच्या वतीनं करण्यात आलंय. कोल्हापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची शिक्षकांच्या शिष्टमंडळानं रविवारी भेट घेतली. टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाबाबत राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय दिलाय. ज्यांच्या सेवेचा 5 वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण करण्यातून सूट देतानाच पदोन्नतीसाठी मात्र टीईटी उत्तीर्ण असणं अनिवार्य करण्यात आलंय. केंद्र शासनानं वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करूनच आणि निवड मंडळांची परीक्षा उत्तीर्ण होऊनच शिक्षक सेवेत आलेत. तसंच आजवरच्या टीईटीबाबतच्या शासन निर्णयात 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करण्याचे कुठेही आदेश नाहीत असं शिक्षकांचं म्हणणं आहे. न्यायालयाच्या निर्णयानं अनेक शिक्षक आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचं भविष्य उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. टीईटीबाबत शिक्षकांच्या शिष्टमंडळानं शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंडकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रविवारी शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी नामदार आठवले यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाबाबत राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी. प्रभावित होणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत सामाजिक मानवीय दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात निर्णय घ्यावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात. यावेळी नामदार आठवले यांनी टीईटीबाबत राष्ट्रीय शिक्षण परिषदेशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. याप्रसंगी सुधाकर सावंत, हरिदास वर्णे, प्रभाकर कमळकर, संगीता अस्वले, गणपती मांडवकर, मारुती पाटील, शरद केनवडे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील डॉक्टर जी.एम. पाटील यांच्या चुकीच्या उपचारांमुळे लक्ष्मण कांबळे या रुग्णाला सध्या चालता येत नाहीये असा आरोप वंचित बहुजन कामगार युनियननं केलाय. युनियननं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांना निवेदन सादर करत या प्रकरणी कायदेशीर कारवाई करून डॉक्टर पाटील यांच्या दवाखान्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. चंदगड तालुक्यातील खालसा कोळिंद्रे या गावातील लक्ष्मण कांबळे 1.5 वर्षांपूर्वी हेरे इथं असलेल्या डॉक्टर जी.एम. पाटील यांच्याकडे उपचारासाठी गेले होते. डॉक्टर पाटील यांनी कांबळे यांची आवश्यक ती काळजी न घेता कमरेला इंजेक्शन देऊन औषधं दिली. मात्र दुसऱ्या दिवशी इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी कमरेला गाठ झाल्याचं निदर्शनाला आलं. यावर कांबळे कुटुंबियांनी तात्काळ डॉक्टर पाटील यांच्याकडे तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन केलं. मात्र ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कांबळेंना चालता येईना. त्यामुळे चुकीचे उपचार करणाऱ्या डॉक्टर जी.एम. पाटील यांच्यावर कारवाई करून त्यांच्या दवाखान्याचा परवाना रद्द करावा अशी मागणी वंचित बहुजन कामगार युनियननं केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. निवेदन सादर करताना संजय गुदगे, संभाजी कागलकर, रघुनाथ कांबळे, देवेंद्र कांबळे, फरजाना नदाफ आदी उपस्थित होते.
कसबा बावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये 100% प्रवेश होणं कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर 10वीला चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतल्यानं इथल्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झालंय, असं प्रतिपादन डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. या पॉलिटेक्निकबद्दल विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेली विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी यापुढे सुद्धा सातत्यपूर्ण प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. कसबा बावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये यंदाही 100% प्रवेश झालेत. कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातील 10वीला चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी पदविका प्रवेशासाठी डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकला पसंती दिली आहे. सत्यम गायकवाड, शताक्षी शिंदे, आयुष चाळके, पार्थ शेलार, चैत्राली चौगले, अजित भवड या सर्वाधिक गुण प्राप्त करून पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक ए.के. गुप्ता, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये 100% ॲडमिशन होणं, सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथं प्रवेश घेणं हे कौतुकास्पद असून यामध्ये पॉलिटेक्निकचे प्राचार्य, प्राध्यापक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आणि पालकांमधील विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी यापुढे सुद्धा सातत्यानं प्रयत्न करूया, असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी पॉलिटेक्निकमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अचूक मार्गदर्शन केलं जात असल्याचं सांगितलं. यासाठी सर्व स्टाफ दक्ष राहून कार्यरत असतो. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या पाठबळामुळं वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी आम्ही करत असतो त्याची पोचपावती म्हणून 100% ॲडमिशन पूर्ण होत असल्याचं डॉक्टर नरके यांनी सांगितलं. यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, डॉक्टर पी.के. शिंदे, प्राध्यापक अक्षय करपे, प्राध्यापिका सुजाता शिंदे, प्राध्यापिका शीतल साळोखे, प्राध्यापक राज आलासकर यांच्यासह सर्व स्टाफ उपस्थित होता. अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनच्या वतीनं भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात हम भारत के लोग हा संविधान प्रास्ताविक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गायक कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात 1500 गायकांनी 20 भाषांमधून संविधानातील प्रास्ताविकेचं गायन केलं. या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या जागतिक मानक संस्थेमध्ये करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापुरातील दसरा चौकात अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनच्या वतीनं भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हम भारत के लोग हा संविधान गीताचा विश्वविक्रमी कार्यक्रम पार पडला. संस्कृती मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभाग महाराष्ट्र राज्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील विविध भागातून आलेल्या गायकांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत, पाली, आसामी, मैथिली, राजस्थानी, हिंदी, भोजपुरी, पंजाबी, उर्दू, नेपाळी, संस्कृत, भोजपुरी, कोकणी, गुजराती, पाली, कन्नड अशा एकूण 20 भाषात संविधान प्रास्ताविकेचं गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं. यामध्ये देशभरातील 1500 पेक्षा अधिक गायक, 75 गायिका आणि अनेक कलावंत सहभागी झाले होते. मूकबधीर आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत केलेल्या गायनाला उपस्थित नागरिकांनी उभं राहून विशेष दाद दिली. संविधान महागायनाचा विश्वविक्रम कोल्हापुरातील सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार कबीर नाईकनवरे यांनी मांडलेल्या संकल्पनेतून साकार झालाय. या भव्य आणि दिव्य उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्ये झाली आहे. धर्मेंद्र देशमुख यांनी संविधान प्रास्ताविकेच्या गायनाचा जागतिक विक्रम झाल्याचं प्रशस्तीपत्र कार्यक्रमाचे संकल्पक कबीर नाईकनवरे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केलं. यावेळी बोलताना नामदार आठवले यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं विश्वविक्रमी
महागायन हा अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद उपक्रम असल्याचं सांगितलं. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार राजेश क्षीरसागर, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक सतीश माळगे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांच्यासह अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त राधानगरी धरण स्थळावर अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर विश्वेश्वरय्या यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. राधानगरी धरण स्थळावरील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्रावर भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा करण्यात आला. सर विश्वेश्वरय्या यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्मृती केंद्रावरील सर विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या केंद्राला स्वच्छता उपकरण भेट देण्यात आलं. यावेळी जलसंपदा विभागाचे उपअभियंता प्रवीण पारकर यांनी भारताचे तांत्रिक सामर्थ्य वाढवण्यासाठी भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यांनी म्हैसूर राज्याचे दैदिप्यमान अभियांत्रिकी मंत्री म्हणून अनेक प्रकल्प उभारल्याचं सांगितलं. राधानगरी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता P.A. राव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी इंगवले, अमोल फल्ले, D.A. पातले यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी सुरेश खैरे, समीर निरुखे, वीरेंद्र मंडलिक, B.S. पाटील, M.R. पाटील, D.V. खामकर, किरण पारकर, सूर्यकांत नाईक, अक्षय देसाई यांच्यासह विविध विभागांचे अभियंते उपस्थित होते. तंत्रज्ञान खूप वेगानं बदलतंय. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, हरित तंत्रज्ञान आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग यासारख्या क्षेत्रांना नवीन कौशल्यांची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणापुरतं मर्यादित न राहता अभियांत्रिकी क्षेत्रातील नवनवीन कल्पना आत्मसात कराव्यात, असं आवाहन D.Y. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलंय. कसबा बावड्यातील D.Y. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस भारतात अभियंता दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्त D.Y. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज D.Y. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इथं भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. वर्षभरात मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या विविध यांत्रिक प्रणाली आणि उपकरणांची माहिती घेत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचं कौतुक केलं. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचं आवाहन केलं. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणापुरतं मर्यादित न राहता नवनवीन कल्पना आत्मसात कराव्यात असं आवाहनही त्यांनी केलं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एका 4चाकीचं मॉडेल बनवलं असून या मॉडेलला गुजरातमधील इंदूर इथं झालेल्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला आहे. तर आज सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आणि इंजिनियर्स डे या निमित्तानं आम्ही आज D.Y. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आमच्या टीम डिपसेट वेक्टर्स याचा जी ऑल्टरनेट व्हेकल जी बहा-एसी इंडिया 2025 या सीझनमध्ये सेल्समध्ये ऑल इंडिया रँक 2nd आणि द बेस्ट डेब्युटंट टीम होती, जे आम्ही नवीन संघात प्रथम आलो होतो देशभरात. तर त्याचा एक व्हेकल रिप्रेझेंटेशन इथे केलेलं आहे. तर आज इंजिनियर्स डेच्या अनुषंगानं आम्ही ही व्हेकल डिस्प्ले जी आहे ती पूर्ण कॉलेजच्या सगळ्या मुलांसाठी तर त्यांनी बघतील आणि त्यांनी समजतील की एक रिअल इंजिनिअरिंग काय असते, ॲप्लिकेशन बेस्ड नॉलेज काय असतं आणि त्याचं ॲप्लिकेशन जे क्लासरूम नॉलेजचं आहे ते कसं प्रॅक्टिकली केलं जातं हे त्यांना समजता येईल. याच्यासाठी आम्ही आज इथं व्हेकल डिस्प्ले केलेला आहे. तर सगळ्यांनी ते बघून त्याचा आस्वाद घ्यावा. D.Y. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मल्टी व्हेजिटेबल ट्रान्सप्लांटर मशीनही बनवलंय. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये या मशीनच्या मॉडेलला 11वा तर सेल्स अँड मार्केटिंग स्पर्धेत 2रा क्रमांक मिळाला आहे. मी अयान मालगुणकर, 3rd इयरचा D.Y. पाटील कॉलेजमधील विद्यार्थी. आम्ही SAE इंडिया टिफनच्या अंडर एक मशीन बनवलेलं आहे. त्याचं नाव आहे मल्टी व्हेजिटेबल ट्रान्सप्लांटर, ज्याच्यामध्ये आपण टोमॅटो, चिली आणि ब्रिंजलची रोपं ऑटोमॅटिकली लावू शकतो बिना कुठल्याही ह्युमन इंटरव्हेन्शनने. म्हणजे मशीन सगळं काम आपल्यासाठी करेल, आपल्याला काही करायची गरज नाही आहे.
यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता, डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर एल व्ही मालदे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा या वर्षाचा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना जाहीर झालाय. येत्या 4 ऑक्टोबर रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टेकर यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून देण्यात येणारा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना जाहीर झालाय. येत्या 4 ऑक्टोबर रोजी देवल क्लबमध्ये सायंकाळी 5 वाजता पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं अशोक सराफ यांना स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी अभिनेते विघ्नेश जोशी, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, अभिनेते मोहन जोशी, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार बैठकीला नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र देशपांडे, कार्याध्यक्ष आनंद कुलकर्णी, कोषाध्यक्ष राकेश कापसीकर, गिरीश महाजन उपस्थित होते. महावितरणकडून औद्योगिक क्षेत्रासाठी वीज दरवाढ लागू करण्यात आली आहे. ही वीज दरवाढ अन्यायकारक असून ती मागं घ्यावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सहकारी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीनं महावितरणकडे करण्यात आली आहे. इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो पॉवरलूमधारक आधीच आर्थिक संकटाशी झुंज देत आहेत. त्यातच महावितरणनं औद्योगिक क्षेत्रासाठी वीज दरात वाढ केली आहे. वीज दरातील थोडीशीही वाढ थेट उत्पादन खर्च वाढवते आणि बाजारात स्पर्धात्मकता कमी करते. या दरवाढीमुळे पॉवरलूम उद्योग, व्यवसाय तसंच शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण येतोय. त्यामुळे ही दरवाढ मागं घ्यावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सहकारी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीनं महावितरणकडे करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन सादर करताना पुंडलिक जाधव यांच्यासह शहरातील कारखानदार उपस्थित होते. येत्या 8 दिवसांनंतर नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा मंदिर आणि परिसराची स्वच्छता करत पाकाळणी तयारी सुरू झाली असून आज ज्योतिबा डोंगरावर पाकाळणी साजरी करण्यात आली. यावेळी ज्योतिबा मंदिर आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. येत्या 8 दिवसांनी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून आज ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरात पाकाळणी साजरी करण्यात आली. ज्योतिबा मंदिरात वर्षातून 3 वेळा पाकाळणी साजरी करून मंदिर स्वच्छ केलं जातं. चैत्र यात्रेपूर्वी, चैत्र यात्रेनंतर आणि नवरात्रोत्सवाच्या पूर्वी अशी 3 वेळा मंदिराची स्वच्छता केली जाते. आज पाकाळणी दरम्यान मंदिर परिसर, मंदिर गाभारा, दीपमाळ, शिखरं, दगडी ओवरी, देवताकृत्य साहित्य आणि सर्व मंदिरातील देवांची आभूषणं, धूप आरती, पालखी सोहळ्यातील साहित्यांची स्वच्छता यावेळी करण्यात आली. यावेळी पश्चिम देवस्थान समितीचे कर्मचारी, ग्रामस्थ, पुजारी, खंडकरी, BVG ग्रुप यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीनं येत्या 1 ते 21 सप्टेंबर या कालावधीत हॉटेल सयाजीमध्ये यामिनी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात मौल्यवान दागिन्यांसह हस्तकलेच्या वस्तूंचे 100हून अधिक स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. DY पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी D पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. क्लबच्या अध्यक्षा अंजली मोहिते यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. गेल्या 12 वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीनं यामिनी या प्रदर्शनाचं आयोजन केलं जात आहे. यावर्षी 19 ते 21 सप्टेंबर या कालावधीत सयाजी हॉटेलमधील मेघमल्हार हॉलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. DY पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी D पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. क्लबच्या अध्यक्षा अंजली मोहिते यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार सतेज पाटील, DY पाटील ग्रुपचे कुलपती डॉक्टर संजय D पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भंडारी, हर्षवर्धन तायडे पाटील उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात पुण्यातील कलाकुसर केलेली मौल्यवान दागिने, रिअल डायमंड्स,
लॅब ग्रोन डायमंड्स, संपूर्ण भारतामधील वैविध्यपूर्ण हस्तकलेतून तयार झालेले दागिने, घरगुती वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. पत्रकार बैठकीला इव्हेंट चेअरमन बीना जनवाडकर, को चेअरमन डॉक्टर हेमलता कोटकर, सेक्रेटरी सविता पदे, साधना घाटगे यांच्यासह गार्गीजच्या सदस्या उपस्थित होत्या. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा आनंद वस्त्रनगरी इचलकरंजीतही साजरा करण्यात आला. शहरातील मलाबदे चौकात तरुणाईनं एकत्र येत राष्ट्रध्वज आणि भगवे झेंडे हातात घेऊन ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. भारताच्या विजयानंतर कोल्हापुरात सुद्धा जल्लोष करण्यात आला. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी सायंकाळी दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. हा सामना जिंकण्यासाठी भारताला काही धावांची गरज असताना इचलकरंजीतील मलाबादे चौकात तरुणांनी जल्लोषासाठी धाव घेतली. या सामन्यात भारतानं 7 गडी राखून पाकिस्तानला धूळ चारली. सामना संपताच चौकात एकच जल्लोष सुरू झाला. डीजेच्या तालावर नृत्य, भारत माता की जयचा जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरानं तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातात राष्ट्रध्वज आणि भगवे झेंडे घेऊन तरुणाईनं जल्लोष केला. यावेळी संपूर्ण परिसर फटाक्यांच्या आतषबाजीनं दणाणून गेला होता. विजयानंतर तरुणाईनं तासभर जल्लोष केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दरम्यान कोल्हापुरातही भारतीय संघाच्या विजयानंतर जल्लोष साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांनी भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. ढोल ताशांच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. फुलेवाडी रिंग रोडवरील नृसिंह कॉलनी परिसरात राहणाऱ्या प्रकाश राख याच्या खून प्रकरणी करवीर पोलिसांनी पियुष पाटील, मयूर कांबळे, सोहम शेळके, बालाजी देऊळकर आणि जुनेद पटेल या 5 जणांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फुलेवाडी रिंग रोडवरील गंगाई लॉनजवळच्या नृसिंह कॉलनीत प्रकाश राख हा राहत होता. आदित्य गवळी याच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी राख यानं आपल्या घरी आणून ठेवलं होतं. राख हा गवळी याच्या पत्नीशी विवाह करणार होता. यातूनच आदित्य आणि त्याचा भाऊ सिद्धार्थ गवळी या दोघांचा प्रकाश राखशी वारंवार वाद व्हायचा. शुक्रवारी रात्री उशिरा सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी आणि त्यांच्या 6 ते 7 सहकाऱ्यांनी मिळून तलवार, एडका, फायटर, लोखंडी गज घेऊन राख याच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. यानंतर हल्लेखोरांनी ओंकार शिंदे यांच्या घराजवळ गाठून राख याच्यावर सशस्त्र हल्ला करून त्याचा खून केला. या प्रकरणी ओंकार शिंदे यांच्या फिर्यादीवरून सिद्धार्थ, आदित्य यांच्यासह त्यांच्या 6 ते 7 साथीदारांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आज करवीर पोलिसांनी राख याच्या खून प्रकरणी पियुष पाटील, मयूर कांबळे, सोहम शेळके, बालाजी देऊळकर आणि जुनेद पटेल या 5 जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या 5ही जणांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा सुसरवदे, अंमलदार विजय कळसकर, सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, योगेश लोकरे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, रणजित पाटील, विजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान आज सायंकाळी उशिरा करवीर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आदित्य गवळी याच्यासह सद्दाम कुंडले, धीरज शर्मा यांना ताब्यात घेतलंय. राधानगरी तालुक्यातील अणाजे गावातील 85 वर्षीय शेवंताबाई मारुती फराकटे या वृद्ध महिलेचा मृतदेह गावातील शेतात सडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं गावात खळबळ उडाली आहे. शेवंताबाईंच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. 21 ऑगस्ट 2025 रोजी शेवंताबाई फराकटे या वृद्ध अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्या सापडल्या नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. दरम्यान आज सकाळी गावातील शेतकरी युवराज पाटील हे आपल्या शेतात औषध फवारणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना सडलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत सरपंच आणि स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. साडीवरून हा मृतदेह शेवंताबाई फराकटे यांचा असल्याची प्राथमिक ओळख पटली. शेवंताबाई यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती मिळेल असं राधानगरी पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
तमाशाचा फड उभं करण्याचं वडिलांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाचा संघर्ष दाखवणारा झिंग हा मराठी चित्रपट येत्या 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. लोककला जोपासण्याचा ध्यास आणि सध्या कलाकारांचं वास्तव या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आल्याचं दिग्दर्शक अमित वाल्मिक आणि निर्माते सौरभ कुंभार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. झिंग हा मराठी चित्रपट येत्या 19 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या टीमनं कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. मूळ स्वरूप झाकोळलेल्या लावणीला पुन्हा एकदा झळाळी मिळावी आणि यातील कलाकारांच्या सध्याच्या दयनीय परिस्थितीची सर्वांना जाणीव व्हावी या उद्देशानं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती निर्माते सौरभ कुंभार यांनी दिली आहे. अमित वाल्मिक कोळी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. निर्माते सौरभ कुंभार यांनी तमाशाचा फड उभं करण्याचं वडिलांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या किसना या तरुणाचा संघर्ष या चित्रपटातून दाखवण्यात आल्याचं सांगितलं. अभिनेत्री आणि लावणी कलाकार तेजल शिंदे यांनी आपल्या भूमिकेविषयी माहिती दिली. सहाय्यक दिग्दर्शक अक्षय मोरे आणि उपस्थित इतर कलाकार शुभम चौधरी, मोहन राऊत, सोमनाथ पाटील यांनी या चित्रपटातून तमाशा कलावंतांचं जगणं मांडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं. चित्रपटात अभिनेता शशांक शेंडे यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारासह रोहित चव्हाण, निकिता सुरेश, केतन पवार, उमेश बोलके, मंजुषा खेत्री या नवोदित कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्याचं सांगितलं. मनोरंजनासह वास्तवाच्या दुनियेत घेऊन जायला भाग पाडणारा हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असं आवाहन चित्रपटाच्या टीमनं केलंय. कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित मनपा स्तर बॉल बॅडमिंटन स्पर्धेत विविध वयोगटातील मुलामुलींच्या सामन्यात कोरगावकर हायस्कूल, RK वालावलकर हायस्कूल, साळोखेनगरमधील डॉक्टर DY पाटील ज्युनियर कॉलेज संघांनी विजय मिळवलाय. साळोखेनगर इथल्या डॉक्टर DY पाटील ज्युनियर कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित मनपा स्तर बॉल बॅडमिंटन स्पर्धा साळोखेनगर इथल्या डॉक्टर DY पाटील ज्युनियर कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचं उद्घाटन बॉल बॅडमिंटन कोल्हापूर जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर अभिजित माने, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश माने, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्रीनिवास पाटील, महापालिकेचे क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, क्रीडा अधिकारी अजिंक्य चौगुले यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी डॉक्टर DY पाटील कॉलेजचे प्राध्यापक सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत 14 वर्ष मुलांच्या गटात कोरगावकर हायस्कूलनं विजेतेपद पटकावलं. मुलींच्या गटात RK वालावलकर हायस्कूल संघानं कोरगावकर संघावर 2-0 अशा फरकानं विजय मिळवला. 17 वर्ष मुलामुलींच्या गटात RK वालावलकर संघानं प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवला. 19 वर्ष मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात साळोखेनगरमधील डॉक्टर DY पाटील ज्युनियर कॉलेजच्या संघानं विवेकानंद कॉलेजवर 2-0 अशा फरकानं विजय मिळवला. विद्यार्थ्यांना कल्याण निधीचा लाभ द्यावा यासह विविध मागण्यांसाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शाखेनं कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉक्टर TM चौगुले यांनी विद्यार्थ्यांना लिखित स्वरूपात मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आश्वासित केलं. त्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं. या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभाग संयोजक दीपक नडमाने, जिल्हा संयोजक वेदांत कुलकर्णी, महानगर मंत्री ऋषिकेश थोरात, जिल्हा सहसंयोजक प्रेम राजमाने यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते. राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथले 55 वर्षीय शेतकरी रघुनाथ पांडुरंग यादव हे वैरणीचा भारा घेऊन येताना बांधावरून पाय घसरून पडले. स्थानिकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत डॉक्टरांकडे नेलं, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. राधानगरी पोलिसात याची नोंद झाली आहे. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.
गुजरातमधील वनताराला क्लीन चिट. सर्वोच्च न्यायालयानं SITचा अहवाल स्वीकारला. प्राण्यांची खरेदी सर्व नियामक कायद्यांचं पालन करूनच करण्यात आल्याचं स्पष्ट. BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू. महिलेला अटक. पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा. रुग्णालयानं आपलं नाव बदललं म्हणून वैद्यकीय खर्चाची भरपाई नाकारता येणार नाही. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचा निर्णय. आचार्य देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ. देवव्रत जुलै 2019 पासून सांभाळतायत गुजरातच्या राज्यपाल पदाचा कार्यभार. देवाभाऊ शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाही. शरद पवारांचा हल्लाबोल. भारत पाकिस्तान सामना फिक्स होता. PBCला 1000 कोटी मिळाले. संजय राऊत यांचा गंभीर आरोप. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिक्षकांसाठी TET परीक्षा सक्तीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र. कोल्हापूर गॅझेट मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार. प्रजासत्ताक सामाजिक संस्था आणि कॉमन मॅनच्या वतीनं खंडेनवमीला कोल्हापूर गॅझेटसह शस्त्रपूजन करत आरक्षण आंदोलनाची चळवळ जोमानं वाढवण्याचा निर्धार करण्यात येणार. भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतींना अभिवादन करत राधानगरी धरणावर अभियंता दिन साजरा. त्यांच्या संकल्पनेतील स्वयंचलित दरवाजांचा करण्यात आलं पूजन. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा यंदाचा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना जाहीर. 4 ऑक्टोबरला पुरस्कार प्रदान करण्यात येणार. आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरासह परिसराची स्वच्छता. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.